नमस्कार मित्रांनो. आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 140वी जयंती. 1883 सालचा त्यांचा जन्म, त्यामुळे तो जर पहिला जन्मदिवस असं धरलं त्या अर्थाने ही 140वी जयंती. हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ स्वातंत्र्यवीर सावरकरांना श्रद्धांजली म्हणून आसाममधून करत आहे. आणि ही माझी पूर्वांचलातली जी ट्रिप आहे त्याचाही कुठेतरी सावरकरांच्या विचारांशी संबंध आहे. गेल्या काही वर्षांपासून मी सातत्याने जेव्हा सवड मिळेल तेव्हा सुट्टी जर आपली खर्च करायची असेल तर अशा ठिकाणी जातोय जिथे अधिकाधिक लोकांनी पर्यटक म्हणून का होईना जायची गरज आहे. आणि पर्यटक म्हणून फिरतानाही राष्ट्रीय एकात्मतेसाठी तिथल्या लोकांची संवाद साधणं, तिथल्या लोकांशी मैत्रीचे बंध निर्माण करणं याची आवश्यकता आहे. अर्थात माझ्या ट्रिपचा मुद्दा दूर ठेवूया, पण हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जशी 140वी जयंती आहे तसं त्यांनी रचलेल्या हिंदुत्व या ग्रंथालाही 100 वर्ष पूर्ण होत आहेत 2022-23मध्ये. कारण हिंदुत्व ग्रंथ साधारणतः 1922-23मध्ये रचण्यात आला आणि स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांची उपेक्षा, निर्भत्सना, खोटेनाटे आरोप, इतिहासातनं पुसण्याचा झालेला प्रयत्न, एवढं सगळं सहन करूनही देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर देशातले एका तळपत्या सूर्यासारखं त्यांचं स्थान आजही आहे आणि दिवसेंदिवस ते आणखीनही प्रखर होत चाललं आहे. मी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जास्त बोलणार नाही आहे, कारण त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. त्यांचे विचार, आज आपण कुठे आहोत आणि आजही स्वातंत्र्यवीर सावरकर कशा प्रकारे रिलेव्हंट आहेत, आजही ते कशा प्रकारे संयुक्तिक आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना कालजयी म्हटलं जातं, ज्यांनी काळावर विजय मिळवला होता. त्यांनी मांडलेले विचार आज जवळजवळ 100 वर्षांनंतरही कसे तंतोतंत लागू पडत आहेत, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. सगळ्यात पहिले म्हणजे हिंदू युनिटी, हिंदू ऐक्याचा मुद्दा आज कधी नव्हे इतका महत्त्वाचा बनलेला आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर बनत आहे. काशी विश्वनाथ आपण बघितलं असेल कशा प्रकारे एका शिवलिंगाला फवारा म्हणून त्याचा उपमर्द करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आज मी तेजपूरमध्ये फिरताना आणि काल काझीरंगा परिसरात फिरताना 2 प्राचीन मंदिरांचे अवशेष बघितले. जवळजवळ 1 किलोमीटर परिसरामध्ये हे मंदिरांचे अवशेष पसरलेले आहेत. मी असं नाही म्हणणार की ही मंदिरं मुघल शासकांनी किंवा इस्लामिक शासकांनी हिंदूंचा द्वेष म्हणून तोडली होती. त्यातलं एक मंदिर तर ब्रह्मपुत्रेच्या पुरामध्ये कोसळलं असावं असा अंदाज आहे. पण 1000 वर्ष जुन्या मंदिराचे अवशेष अशा प्रकारे पसरले बघून मनात विचार येतो की ही मंदिरं पुन्हा निर्माण करण्याचं काम आपण का करू शकत नाही. एकीकडे हिंदूंनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि हिंदू कोण याची व्याख्या सावरकरांनी इतकी चांगली इतर कोणी केलेली नाही आहे. माझ्या मते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दृष्टीने या देशातले बहुतांश मुसलमान, ख्रिश्चन आणि अन्य सगळे लोकही एका अर्थाने हिंदू आहेत. कारण इतकी सोपी व्याख्या आहे की जे या देशाला पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतात ते सगळे हिंदू आहेत. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला हिंदुत्वमध्ये, त्यांनी ते कोणाला वगळलेलं नाही आहे. मला त्यामुळे आज अतिशय वाईट वाटलं न्यूज 18 लोकमत या वेबसाईटवर स्वातंत्र्यवीर सावरकरांना द्विराष्ट्रवादाचे जनक म्हणजे एकतर इथल्या चहा बिस्किट पत्रकारांची पातळी एवढी खालती गेलेली आहे की कुठल्या तरी इंग्रजी वेबसाईटवरचा लेख गुगलमध्ये भाषांतरित करून मराठीमध्ये खपवायचा, किंवा मग त्यांचे वैचारिक डावेपणा इतकं आता टोकाला गेलेलं आहे
स्वातंत्र्यवीर सावरकरांना द्विराष्ट्रवादाचं जनक न्यूज 18 लोकमतच्या बातमीत म्हटलेलं आहे. आजच महेश मांजरेकर यांच्या आणि तो रणदीप हुडा नायक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चित्रपटाचा टीझर का काय जे म्हणतात ते रिलीज झाला आहे. रणदीप हुडानी याच्यामध्ये जीव तोडून काम केलं असेल, पण या टीझरमध्ये मोहम्मद इक्बालच्या सारे जहां से अच्छा गाण्याचं संगीत वापरण्यात आलेलं आहे, जो मोहम्मद इक्बाल नंतर पाकिस्तानच्या निर्मितीतला एक मोठा आवाज, म्हणजे पाकिस्तानचा राष्ट्रकवी वगैरे असं त्यांना म्हटलं जातं, त्या मोहम्मद इक्बाल त्याचं गाणं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चित्रपटात. म्हणून म्हणलं हे बॉलिवूडच्या लोकांचं जे बौद्धिक पातळी असते ती खरंच याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. अजून आपले तरुण युवा तडफदार नेते राहुल गांधी यांनी काही मुक्ताळ फळं उधळलेली नाही आहेत, हे आपलं सगळ्यांचं सुदैव आहे. नाहीतर त्यांचं पण संध्याकाळपर्यंत वक्तव्य येईल आणि मग पुन्हा आपण सगळेजण हे सावरकर माफीवीर, सावरकरांनी माफी मागितली का नाही, वे देशाच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष झाली तरी हे प्रश्न अजून अनसेटल्ड आहेत. पण ते सोडवण्याची ही वेळ आलेली आहे आणि हिंदू एकता हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही हेच अभिप्रेत होतं की या देशातले बहुसंख्य मुसलमान आणि ख्रिश्चन हे वांशिकदृष्ट्या हिंदू आहेत आणि त्यांची पितृभूमी आणि पुण्यभूमी याच भूमीत आहे. पण जर तुम्ही या भूमीला, जिथे तुमचा जन्म झाला, जिथे तुमच्या पूर्वजांचा जन्म झाला, जी भूमी तुमच्या पूर्वजांची पितृभूमी आणि पुण्यभूमी होती, तिला जर तुम्ही आपली पुण्यभूमी मानण्यास तयार नसाल तर मग आम्हाला तुमच्यापासून वेगळं व्हावं लागेल आणि मग तुम्हाला वगळून त्याच्यातनं या मंडळीतनं हिंदुत्व पुढे आलेलं आहे. आणि आज दुर्दैवाने आजही अशी परिस्थिती आहे. कारण आत्ताच काही दिवसापूर्वी आपण बघितलं त्या PFIच्या रॅलीमध्ये लहान मुलगांना ज्या प्रकारच्या घोषणा लहान मुलं देत होती, हिंदूंनो तयार राहा, ख्रिश्चनांनो तयार राहा, आम्ही सांगू तसं तुम्हाला राहावं लागेल, नाहीतर म्हणजे सरळ सरळ मारण्याची धमकी आणि लहान मुलांचं इनडॉक्ट्रिनेशन अशा प्रकारे जे चालू आहे, त्याच्यामुळे हिंदू एकतेची गरज कधी नव्हे तेवढी आजही आहे. हिंदू एकता म्हणजे फक्त हिंदू आणि अन्य धर्मीय एवढ्यापुरता हा विषय नाही आहे. हिंदू समाजातही जाती, प्रांत, भाषा, लिंग या सगळ्या गोष्टींच्या सीमा ओलांडून एक हिंदू म्हणून आपण कशा प्रकारे उभे राहू शकू. कारण 100 कोटी लोक एकत्रित उभे राहणं सोपी गोष्ट नाही आहे. अनेक समाजामध्ये प्रांत, जाती, भाषा या सगळ्याचा इतिहास आहे, एकमेकांबद्दलच्या आढी आहेत, एकमेकांबद्दलची मतं आहेत आणि हे सगळी मतं, विरोध हे सगळं त्याच्या पलीकडे जाऊन एकत्र उभं राहणं ही गोष्ट अवघड असली तरी अशक्य नाही आहे. हिंदू समाजाची एकता करायची तर ती जी नवीन हिंदू ओळख आहे ती आधुनिकतेवर असली पाहिजे, ती विज्ञानवादावर असली पाहिजे, ती सामाजिक सुधारणांवर असली पाहिजे. त्या कालबाह्य झालेल्या रूढी परंपरा त्यांचा त्याग करून आधुनिक काळाशी सुसंगत अशा प्रकारच्या नवीन रूढी परंपरा सुरू करणं हा सगळा विषय आणखीन मोठा आहे, आणखीन अवघड आहे, आणखीन क्लिष्ट आहे. आणि त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या प्रकारचं काम जातीभेदाच्या अंतासाठी केलं होतं, ज्या प्रकारचं काम विज्ञानवादाच्या प्रसारासाठी केलं होतं, ज्या प्रकारचं काम समाजातल्या कालबाह्य झालेल्या रूढी त्यांच्यावर प्रहार करण्यासाठी केलं होतं, ज्या प्रकारचं काम भारतीय भाषा संवर्धनासाठी आणि भारतीय भाषांमध्ये हिंदीमध्ये, मराठीमध्ये नवीन शब्दांची व्युत्पत्ती करून त्या भाषा कालसुसंगत बनवण्यासाठी जे काम केलं होतं त्यांची देखील आज गरज आहे. कारण जर भारताला जागतिक महासत्ता व्हायचं असेल, जागतिक आणि महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा ठेवण्यात काहीही चूक नाही आहे. आपण उगाच आपला समज करतो की आम्हाला महासत्ता व्हायचं नाही, आम्हाला विश्वगुरू व्हायचं आहे. पण महासत्ता होण्याचं स्वप्न बघणं, महत्त्वाकांक्षा असणं काही चूक नाही आहे. आणि विश्वगुरू होण्याचं स्वप्न बघणं ह्याच्यातही चूक नाही. पण हे करायचं तर तुम्हाला इतरांच्या पुढे असायला पाहिजे, 10 पावलं पुढे असायला पाहिजे. आणि ही जी स्पर्धा आहे, युरोपची स्पर्धा आहे, अमेरिकेची स्पर्धा आहे, आसियान देशांची स्पर्धा आहे, चीनची स्पर्धा आहे, त्यांच्यापेक्षा 10 पावलं पुढे राहायचं तर तुम्हाला त्यांच्या पुढचा विचार करायला पाहिजे.
आणि तो जर विचार तुम्हाला करायचा असेल तर तो विचार स्वतःच्या संस्कृतीचा, स्वतःच्या इतिहासाचा अभिमान वाटणं, त्याचं लेखन करणं, त्याचं लहान मुलांमध्ये संस्कारांच्या मधून ते बिंबवणं, याचबरोबर काळाच्या पुढे बघणं, विज्ञानवाद स्वीकारणं, तंत्रज्ञान स्वीकारणं, स्वसंरक्षणासाठी लष्कर प्रबळ करणं, हे विषयही त्याच्यात येतात. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा स्वातंत्र्यवीर सावरकरांइतका त्या पिढीतल्या कोणीही गांभीर्याने घेतला नव्हता. कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांनीही तो घेतला होता, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने जे विचार मांडले होते, आज देशाला एका आधुनिक लष्कराची गरज आहे आणि त्या लष्करात सुधारणांचं काम चालू आहे, प्रगतीपथावर आहे. ही चांगली गोष्ट आहे. आजच मी वाचत होतो 2 वर्षापासून लष्करात भरती झालेली नाही आणि त्यामुळे अनेकांना चिंता वाटणं स्वाभाविक आहे की अरे काय मोदी सरकार सैनिक भरती करत नाही आहे, मग कसं होणार. मुद्दा असा आहे की आता तुम्हाला 21व्या शतकातली युद्ध लढायचे. 21व्या शतकातल्या युद्धांमध्ये शौर्य, जे माणसाचं जे शौर्य असतं ते कधीही त्याचं महत्त्व कमी होत नाही. देशासाठी प्राण देण्याची आणि देशासाठी शत्रूचे प्राण घेण्याची जी ताकद असते तिचं महत्त्व कधीही कमी होत नाही. पण आज संख्येपेक्षा एका सैनिकाकडे असलेले गुण, एका सैनिकाकडे असलेली कौशल्य ही अधिक महत्त्वाची आहेत. आणि त्याच्यामुळे आज जे सैनिक भारताला हवेत ते देशप्रेमाने ओथंबलेले हवेच, पण त्याच्याबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञान सहजतेने वापरता येईल, अत्याधुनिक तंत्रज्ञान संशोधन करतील, अत्याधुनिक तंत्रज्ञान जन्माला घालतील असे सैनिकही पुढे येणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे आता नवीन विचार जो केंद्र सरकार करतं आहे त्याच्यामध्ये साधारणतः 100% सैनिक नवीन रिक्रूट केलेले, नवीन घेतलेले 4 वर्षामध्ये निवृत्त होतील आणि मग एकदा ते निवृत्त झाले की त्यांच्यातले 25% त्यांना पुन्हा सेवेमध्ये घेण्यात येईल फ्रेशर म्हणून. याच्यावर आता लगेच टीका सुरू झाली की मोदी सरकार कॉस्ट कटिंगसाठी हे करतं आहे, देशाच्या संरक्षणावरचा खर्च कमी करण्यासाठी करतं आहे. हा मुद्दा असेलही, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, सैन्य हे काही रोजगार तयार करण्यासाठी निर्माण केलेली संस्था नाही. सैन्य पोटावर लढतं हे मान्य आहे, पण सैन्यात काम करताना देशप्रेम हे सगळ्यात पहिले असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही आयुष्यातली 4 वर्ष दिली तर मला वयाच्या म्हणजे 80-85 किंवा मृत्यूपर्यंत पेन्शन कशा प्रकारे घेतील हा विचार न करता तुमच्या 4 वर्षात सैन्यात तुम्ही जेव्हा तुमचा सर्वोच्च त्याग करता तेव्हा सैन्य तुम्हाला काय देऊ शकेल, देश तुम्हाला काय देऊ शकेल. आणि या 4 वर्षात जर तुम्हाला अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचं प्रशिक्षण मिळालं, सांघिक भावना निर्माण करण्याचं प्रशिक्षण ते तर मिळतंच, देशाच्या सीमावर्ती भागात तैनात राहून तिथे सेवा करण्याचं तुम्हाला प्रशिक्षण, ती संधी मिळाली, तर त्या 4 वर्षात तुम्हाला मिळालेल्या गोष्टींचा वापर करून तुम्ही परत आल्यावर काय करू शकता हा विचार करणं आवश्यक आहे. ती जर भावना आपण सैन्यात निर्माण करू शकलो, त्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत, हे अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे. त्याला विरोधही होईल, पण अशा प्रकारचे म्हणून हा सावरकरांचा विचार आहे. सावरकरांनी सगळ्या गोष्टी तेव्हा काय लिहिलं होतं त्याला तितकं आज महत्त्व नाही आहे. सावरकरांनी तेव्हा काय विचार केला होता तो विचार आज केला पाहिजे, उद्यासाठी, परवासाठी. तर आपण सावरकरांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतोय ही गोष्ट स्पष्ट होईल. आणखीन एक मोठा वाद सध्या निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि हा सगळा अयोध्या असेल, काशी मथुरा असेल किंवा जे सगळ्या देशाच्या सीमा भागामध्ये, म्हणून मी आत्ता सीमा भागात अशासाठी आलो, अरुणाचल प्रदेशला त्याच्यासाठी जातो आहे, मणिपूरला त्याच्यासाठी गेलो होतो. कारण जर आपण सीमा भागात गेलो नाही, आपण इथल्या लोकांशी संवाद साधला नाही, त्यांना आपलंसं केलं नाही, तर या सगळ्या लोकांमध्ये फुटीरतावाद निर्माण होण्याची भीती, जसं PFI केरळमध्ये जी परिस्थिती आज निर्माण झाली, म्हणजे केरळमध्ये अशा प्रकारचा फुटीरतावाद तयार होऊ शकेल ही कोणी कल्पनाही केली नव्हती. पण ज्या पद्धतीने अशा विचारांच्या लोकांची संख्या वाढते, तमिळनाडूमध्ये परवा आपण बघितलं की तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींकडे तमिळ ही ऑफिशियल लँग्वेज, म्हणजे राष्ट्रभाषा तमिळ आहेच, मराठी राष्ट्रभाषा आहे, गुजराती राष्ट्रभाषा आहे, पण केंद्र सरकारच्या कामाची भाषा हिंदी आणि इंग्रजी आहे, त्याच्या जोडीला तमिळही ती भाषा केली जावी अशी मागणी स्टेजवरून केली. तमिळनाडूमध्येही ज्या गोष्टी चालू आहेत, आंध्रमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत, धर्मांतरणाच्या गोष्टी चालू आहेत,
त्याचा धोका ओळखला पाहिजे. अशाच प्रकारच्या धर्मांतरणाच्या गोष्टी आसाममध्येही चालू आहेत. ईशान्य भारतात अनेक ठिकाणी हे धर्मांतर जवळजवळ 80, 85, 90% लोकांचं धर्मांतरण झालेलं आहे. अरुणाचलमध्ये आणि मणिपूरमध्ये त्याचं प्रमाण वाढतं आहे. याच्याबद्दल आपण काय विचार केला आहे? हा सगळा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून म्हटलं, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करताना भारत देशाची ओळख काय आहे? आता एक नवीन विचार मांडण्याचा प्रयत्न केला जातो आहे की संघाला, भारतीय जनता पक्षाला भारत देश हा एक सिव्हिलायझेशनल कंट्री, जसे जे सावरकरांनी अशा प्रकारचे विचार मांडले. आणि फक्त सावरकरांनी नाही, इतर अनेक राष्ट्रपुरुष होऊन गेले आणि त्यांच्यातही वैचारिक मतभेद होते. पण त्यांचा मुख्य मुद्दा हा होता की भारत देश हा हजारो वर्षांपासून ही भूमी जगात भारत या नावाने ओळखली जाते. याच्यात वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या राजांचं राज्य असेल, त्या राजांनी एकमेकांची युद्ध केली असतील, पण या संपूर्ण प्रदेशाला, हिमालय आणि हिंद महासागर यांच्यामधल्या प्रदेशाला जग भारत या नावाने ओळखत होते, लोक भारत या नावाने ओळखत होते. आणि त्यामुळेच भारतातले संत, साधू संत असतील, ते वेगवेगळ्या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यात परिक्रमेसाठी, तीर्थयात्रेसाठी जात होते. अरुणाचल प्रदेशमध्ये तवांगजवळ मी तिसरी उदासी म्हणून जे एक गुरुद्वारा आहे, गुरु नानक देव तिथे आले होते भ्रमण करत करत. अशाच प्रकारे तुम्ही बघितलं तर शंकराचार्य काश्मीरमध्ये गेले होते. गुरुचरित्र ज्यांच्या भोवती श्री नृसिंह सरस्वती महाराज, त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं होतं. महाराष्ट्रातले अनेक संत महंत देशभर भ्रमण करत होते. आणि याचं कारण हजारो वर्षांपासून भारत हा देश सांस्कृतिकदृष्ट्या देश आहे आणि भारताला एक सांस्कृतिक राष्ट्र मानणं कुठल्याही प्रकारे भारताच्या घटनेशी पायमल्ली करत नाही, भारताच्या संविधानाचा अपमान करत नाही. संविधानामुळे ही देश म्हणून जी ओळख होती ती ओळख अधिक घट्ट झालेली आहे. आणि आज संविधान हे कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा, आज संविधान, भारताचं संविधान हे भारताला एकत्र ठेवणारा जो फेविकॉलचा जोड आहे ते देशाचं संविधान आहे. पण त्याचं जरी महत्त्व तेवढं असलं तरी देखील हजारो वर्षांपासून भारतीय लोक एकत्र आहेत. म्हणजे संविधान तर 1950 साली लोकांना अर्पण झालं, पण त्याच्याही पूर्वीपासून वेळोवेळी देशावर जेव्हा संकट आली, देशावर जेव्हा आक्रमणं झाली, तेव्हा त्या आक्रमणांचा सामना करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातनं लोक एकमेकांच्या मदतीला गेलेले आहेत. आणि तो जोडही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि आता हे असं केलं जातं की देश, म्हणजे 1950 सालापूर्वी किंवा 1947 सालापूर्वी भारत हा देश नव्हता. राहुल गांधींनी आत्ताच लंडनला जाऊन काय ते आपली मुक्ताफळं उधळली की भारत हे युनियन आहे, म्हणजे वेगवेगळ्या राज्यांचं एक संघ आहे. प्रशासकीयदृष्ट्या ते खरं आहे, पण असं नव्हतं की पूर्वी पंजाब हा एक देश होता आणि गुजरात हा एक देश होता आणि मराठे त्यांचा एक देश होता. आणि हे 1947 साली नंतर काही काळ त्यांच्यावर ब्रिटिशांनी राज्य केलं आणि नंतर हे सगळे देश एकत्र आले आणि त्याच्यातनं भारत हा देश निर्माण झाला. असं कधीही नव्हतं. पण अशा प्रकारे एक विचार मांडण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या विचाराबद्दलही सावध राहायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीबद्दल हे मुक्त चिंतन प्रकट करताना ज्या ओळी उद्घृत करणं आवश्यक आहे, तुझं वीन जनन ते मरण आणि तुझं साठी मरण ते जनन, हा विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आपण आपल्या मनात ठेवू शकलो तर आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे. पण त्याच्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तो विचार, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर एका सूर्यासारखे आहेत. सूर्यबिंब दिसायला छान दिसतं, पण सूर्य हातात पकडायला गेलं तर तुम्ही त्याच्या जवळही जाऊ शकत नाही, तेवढं प्रखरता त्याच्यामध्ये असते. पण ती प्रखरता आपल्या अंगी मानवण्याची गरज आहे. हा कालखंड अतिशय महत्त्वाचा आहे. जसं म्हटलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांची 140वी जयंती, हिंदुत्व ग्रंथाची 100वी शतक महोत्सव सुरू होईल. देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष, लवकरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेची 100 वर्ष पूर्ण होतील. हा कालखंड आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि या कालखंडात आपण जे काही करू शकू, एक भारत देश म्हणून आपण जे काही करू शकू, ते येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक वेगळं वास्तव जन्माला घालणार आहे. आणि त्याच्यामुळे
पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम करून आपली रजा घेतो. हा विषय आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. तुर्तास इथे सांगतो. पाहत रहा MH48.